दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावर खटला चालवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला परवानगी दिली आहे। दिल्लीमध्ये भाजपला केवळ आम आदमी पक्ष पराभूत करू शकतो असं वक्तव्य सपाचे नेते अखिलेश यादव यांनी केलं। तर निवडणुकीत आमचा पाठिंबा अपक्षालाच असल्याचंही अखिलेश यादव म्हणाले। काँग्रेस खासदार राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला। आमची लढाई फक्त भाजप आणि आरएसएस सोबत नसून भारतातील राज्यशाहीशी आहे असं राहुल गांधी म्हणाले। तर काँग्रेसचं घृणास्पद सत्य बाहेर आल्याचा पलटवार केंद्रीय मंत्री जेपी नड्डांनी केला। काँग्रेसच्या नव्या भवनाला इंदिरा गांधी यांचं नाव दिल्याबद्दल भाजपनं काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय। इंदिरा भवनाऐवजी सरदार मनमोहन सिंग भवन असं नाव देण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे। वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी देण्यात आली आहे। बीड कोर्टानं कराडला एसआयटी कोठडी सुनावली आहे। 22 जानेवारीपर्यंत वाल्मिक एसआयटी कोठडीत असणार आहे। वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कालपासून परळी शहर बंद केले। हा बंद सकाळपासून शांततेत सुरू आहे। तर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला। वाल्मिक समर्थकांची बैठक घेऊन आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती आहे। वाल्मिक कराडच्या पांगरी गावात त्यांच्या समर्थकांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केलाय। वाल्मिकला समर्थन देण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेत। वाल्मिकवरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वाल्मिक कराडला दणका मिळाला। वाकडमधील कराडचा फ्लॅट महापालिका जप्त करणार आहे। फ्लॅट घेतल्यापासून कराडनं मालमत्ता कर भरला नसल्याचं उघड झालंय। वाल्मिक कराडनं 1,55,000चा मालमत्ता कर थकवलेला आहे। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फासावर चढवा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। तर एक जरी आरोपी सुटला तर महाराष्ट्र बंद पाडू असा इशारा जरांगेंनी दिला। आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्यावर मनोज जरांगे चांगले संतापलेत। क्रूरतेचा कळस गाठलेल्या वाल्मिकसाठी तुम्ही आंदोलन करताय असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला। वाल्मिक कराडवर झालेले आरोप गंभीर असून मुख्यमंत्री फडणवीसांनी यात लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली। तर वाल्मिकवर लावण्यात आलेल्या मकोका प्रकरणी त्यांनी सरकारचं अभिनंदन केलं। वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अंजली दमानी यांनी एक्सवर आणखी एक नवी पोस्ट शेअर केली आहे। वाल्मिक कराड याच्यावर आणखी एका प्रकरणी एफआयआर दाखल केल्याचे फोटो त्यांनी शेअर केलेत। या एफआयआरवर काय कारवाई केली हे गृहमंत्र्यांनी सांगावं असं आवाहन त्यांनी केलं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 2026-27 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 17 जानेवारीला मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली। दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री गिरीश महाजन बैठकीला उपस्थित राहतील। तर मुख्य सचिवासह 23 उच्चस्तरीय अधिकारीही या बैठकीला हजर राहणार आहेत। नाशिकमध्ये नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या 14 अल्पवयीन मुलांच्या पालकांना अटक करण्यात आली आहे। गेल्या 3 दिवसात 54 गुन्हे दाखल करण्यात आले। तर 70 आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केली। पतंगामुळे मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना इजा झाली आहे। एका दिवसात 40हून अधिक पक्षी जखमी झाले। त्यामुळे बैलघोडा रुग्णालय जखमी पक्ष्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले। नागपुरात संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी नायलॉन मांजामुळे 17 जण जखमी झाले। तर दोघांचा पतंग उडवताना आणि पकडताना मृत्यू झालाय। मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत। जखमींमध्ये काही रुग्ण पतंगाचा पाठलाग करून जखमी झाले। तर काहींचे बोट, नाक, कान, चेहऱ्याला मांजामुळे इजा झाली आहे। भिवंडी महानगरपालिकेकडून नायलॉन मांजासह 200 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या गेल्या। शहरातील विविध ठिकाणी पतंगासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पिशव्या सर्रास विकल्या जात होत्या। त्यांच्यावर महानगरपालिका पर्यावरण विभागानं धडक कारवाई केली। पानिपत युद्ध स्थळ प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित करावं तसं शिवाजी महाराज यांच्यासह इतरांचे पुतळे असावेत अशी मागणी पानिपत शौर्य समितीचे आयोजक प्रदीप पाटील यांनी केली आहे। बारामतीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। आजपासून 19 जानेवारीपर्यंत कबड्डी स्पर्धा पार पडणार आहे। या कबड्डी स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे। समृद्धी महामार्गावरील कसारा बोगद्यावर वारली पेंटिंग रेखाटण्यात आली। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं संस्कृती संवर्धनाचा एक अनोखा प्रयत्न केला। परभणीत रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। जिंतूर महामार्गावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी हेल्मेटधारक दुचाकी स्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे गॅलेक्सी इमारतीतील रहिवाशांना दूषित पाणी पुरवठा केला जातोय। पिण्याच्या पाण्याच्या नळातून अस्वच्छ पाणी येत असल्याने इमारतीतील अनेक नागरिक आणि लहान मुलं आजारी पडत आहेत। यावेळी त्वरित ही समस्या सोडवली नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला।
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मूळ कंपनी मेटा 3600 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे. नीट काम न करणाऱ्यांना घरी पाठवलं जाणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या बातमीला दुजोरा दिलाय. सप्टेंबरपर्यंत मेटा कंपनीत 72,400 कर्मचारी काम करत होते. 2024 या वर्षात देशात तब्बल 2,58,99,000 वाहनांची विक्री झाली. या दुचाकींची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षी तब्बल 1,95,46,000 दुचाकीला विकल्या गेल्या. 2024च्या तुलनेत वाहन विक्रीत 12% वाढ झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेनं ही आकडेवारी जाहीर केली. शिर्डी एअरपोर्ट परिसरात लेझर लाईट वापरास बंदी घातली आहे. एअरपोर्टच्या 25 किलोमीटर परिघातील वायू क्षेत्रात लेझर लाईट वापरण्यास बंदी घातली आहे. वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश दिले. लेझर लाईटमुळे वैमानिकांचं लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याचा धोका असल्यानं लेझर लाईटवर बंदी घातली आहे. व्यावसायिकांना आपल्या वस्तू परदेशात निर्यात करण्यासाठी अकोल्यात डाकघर निर्यात केंद्राची सुविधा सुरू करण्यात आली. एका व्यावसायिकाला व्यापार संकेतस्थळावरून ऑर्डर मिळाली. त्यानुसार या केंद्रातून भांड्यांचं पहिलं पार्सल अमेरिकेला रवाना करण्यात आलं. घाऊक महागाई दर 2.37% आलाय. वस्तू, कंपनी, उत्पादन, इंधन आणि ऊर्जा यांची दरवाढ झाल्यानं डिसेंबर महिन्यात महागाईचा दर वाढलाय. अन्नपदार्थाच्या किमतीत किंचित घट झाली, मात्र इतर बाबींची भाववाढ झाल्यानं महागाई वाढल्याचं सरकारी आकडेवारीत स्पष्ट झालंय. धुळ्याच्या साक्रीत 3 दिवसीय आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन होतं. या संमेलनाला संपूर्ण देशातील आदिवासी बांधवांनी हजेरी लावली. यावेळी आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारी महारॅली काढण्यात आली. या संमेलनात देशभरातील 24 राज्यांमधून तसंच विदेशातून काही पाहुणे सहभागी झाले. उत्तर पुण्यात थापलिंग खंडेरायाच्या यात्रा उत्सवात शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. या ठिकाणी 3 दिवसीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. राज्यातील हा सर्वात जुना आणि प्रसिद्ध असा बैलगाडा शर्यतीचा यात्रा उत्सव आहे. पुण्यात खंडोबा देवाच्या यात्रेदरम्यान आमदार दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम हे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी त्यांनी एकमेकांशी संवाद साधला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या प्रतिस्पर्धांचं हे चित्र पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. नाशिकच्या बागलाण तालुक्यात भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या रात्रीच्या वेळी विहिरीत पडला. याची स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली आणि त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात झीरबंद करण्यात आलं. मनमाड नांदगाव भागातील शेतकऱ्यांवर नवं संकट आलं. एकाच वेळी शेकडो पक्ष्याचे थवे येऊन पिकाची नासाडी करतायत. त्यामुळे गहू, कोबी, फ्लावर, हरभरा, मका यासह इतर पिकांचं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्या संकटाला तोंड द्यावं लागतंय. नांदेडमध्ये सेवेत नियमित करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. शासनानं ज्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना सेवेत सामावून घ्यावं, शिवाय प्रशिक्षणाचा वेळ वाढवून द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बेस्ट कामगार संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक झाली. बेस्ट कर्मचाऱ्यांचा आज मंत्रालयावर मोर्चा धडकणार आहे. बेस्टच्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी आणि सर्व मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हा मोर्चा असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली आहे. दारू पिऊन कुटुंबियांना शिवेगाळ करत असल्यानं पुतण्यानंच काकाचा खून केल्याची घटना धुळ्यात घडली आहे. 11 जानेवारी रोजी काकाचा मृतदेह सापडला. तपासाअंती पुतण्या आणि त्याचा मित्रानंच काकाला तोंड आणि हातपाय बांधून जिवंत दरीत फेकल्याचं उघड झालेलं आहे. धुळे शहरातील देवपूर परिसरात समाज माध्यमांचा वापर करून सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यानंतर नंदुरबार शहरात खंडणी उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या 4 अटक करण्यात आली आहे. डोंबिवलीच्या कोळे गावातून 3 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आलेल्या उल्हासनगरच्या गुन्हे शाखेनं सापळा रचून कारवाई केली. या 3 महिलांनी गेल्या 21 दिवसांपूर्वी भारतात बेकायदा प्रवेश केला होता. पुढील चौकशीसाठी महिलांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. भिवंडीतील निजामपूर पोलिसांनी 2 दुचाकी चोरांना जेरबंद केले. यावेळी या चोरट्यांकडून 4 दुचाकी, 1 रिक्षा ही जप्त करण्यात आली. तसंच कोणाचं वाहन चोरी गेल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केलं.